राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या महानगरपालिकांसाठीचा कॅरम आज फुटला। सोंगट्या सगळीकडे पसरल्यात आणि जो तो गेम कसा जिंकायचा याचे आडाखे आता बांधतोय। अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज झालेल्या उमेदवारांचा जो काही तमाशा गेल्या आठवडाभर तुम्ही बघत होतात ना, त्याचे आणखी नवे अध्याय आज रचले गेले। नागपूर नाशिकमध्ये आज कार्यकर्त्यांनी उमेदवारांना त्यांच्याच घरात कोंडून ठेवलं। का तर म्हणे या उमेदवारांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून। सोशल मीडियावर टीकेचे धनी झालेल्या काही उमेदवारांचे पत्ते आज कट झाले। अपक्षांनी अर्ज मागे घ्यावे त्यासाठी मनधरणी करता करता नेत्यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले। पण हे सगळं व्हायला कारणीभूत कोण? कारणीभूत सुद्धा ते नेतेच होते ना। फक्त निवडणुका जिंकायच्या म्हणून या नेत्यांनी त्यांना हव्या तशा युत्या आघाड्या एकतर केल्या नाहीतर तोडल्या। तब्बल 20 वर्ष वेगवेगळे लढलेले ठाकरे बंधू या निवडणुकीपुरते एकत्र आले। राज्यामध्ये विरोधात असलेले 2 पवार 2 महानगरपालिकांसाठी एक झाले। युतीमधल्या अजित पवारांना मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणात भाजपनं थेट बाहेरचा रस्ता दाखवला। युतीतले भाजप शिवसेना पालिकांच्या रिंगणामध्ये एकत्र लढतायत की विरोधात हे त्यांच्याच कार्यकर्त्यांना कळत नाहीये। बरं, आता इतके सगळं करूनही हे नेते थांबले नाहीयेत। जिंकून येऊ शकतो असं वाटणाऱ्या प्रत्येक सोम्यागोम्याला आपल्या पक्षात घेतलं आणि पक्षाच्या गमछासोबत तिकिटाची माळही त्याच्या गळ्यात घातली। एकट्या भाजपनं 300 पेक्षा जास्त आयारामांना तिकीट दिलीत। सर्वपक्षीय नेत्यांची आयारामांसाठीची हौस इतकी दांडगी आहे की अख्ख्या शहरानं ओवाळून टाकलेल्या गुंडांच्या घरातही तिकीट वाटलीत। विचार, भूमिका, नैतिकता या सगळ्या शब्दांना पार अरबी समुद्राच्या तळाशी बुडवून आता हे सगळे पक्ष, त्यांचे नेते आणि ते उपद्व्यापी नाराज कार्यकर्ते ते उद्यापासून प्रचाराला येतील आणि त्या प्रचारामध्ये या सगळ्या राजकीय चिखलाचा उल्लेखही नसेल। तिथं तुम्हाला फक्त विकासाच्या गर्जना ऐकू येतील, आश्वासनं मिळतील, स्वप्न दाखवली जातील आणि त्या सगळ्याच्या आड त्या राजकीय चिखलाची दुर्गंधी सहज लपवली जाईल। पण एवढा सगळा चिखल करूनही या नेत्यांचे कपडे पांढरे कसे राहतात हा प्रश्न तुम्हाला पडतो का? हा या सगळ्यातला कळीचा मुद्दा आहे।